तर चला, आजच्या न्यूज चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. रुपाली शाही रसोई. तर आज आपण बनवणार आहे खिचडी आणि कढी. तर एक चमचा जिरं, मोहरी, मीठ, 3-4 मिरच्या, 4-5 लसणाच्या कापूया आणि कढीपत्ता आणि संबार आणि 1 चमचा बेसन पीठ. एक भगोन्यात ताक घेऊन घ्यायचं. मग त्या ताकामध्ये ते जे बेसन घेतलं होतं ते टाकून द्यायचं आणि त्याला लोणवून घ्यायचं. मग कढाईमध्ये तेल टाकून द्यायचं. मग मोहरी टाकायची तेलामध्ये. मग जिरं टाकायचं आणि फोडणी येऊ द्यायची. कढीपत्ता टाकायचा, लसूण टाकून द्यायचं, मिरच्या टाकायच्या. मग त्यात जे टाकलेलं होतं, जे याच्यात बेसन पीठ कालवलेलं होतं ते टाकून द्यायचं. वरतून कोथिंबीर टाकायचा आणि मग उकळी येऊ द्यायची. मीठ टाकायचं. खलबत्त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट करून घ्यायची. मग त्यानंतर टमाटर, आलू, कांदा, मटर, कढीपत्ता, शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट जी करून घेतली होती ते, आणि 1 वाटी डाळ घ्यायची, 2 वाटी तांदूळ घ्यायचं. तिखट, मीठ, हळद, जिरं, मोहरी 1-1 चमचा घेऊन घ्यायचं. मग कुकर ठेवायचं गॅसवरती. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. मग तेल तापलं की त्यानंतर मोहरी टाकायची. मग जिरं टाकायचं. मग कढीपत्ता, मिरच्या टाकायच्या आणि त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकून द्यायची. मग ते थोडंसं शिजलं की त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. शेंगदाण्याच्या नंतर मटर टाकायचं. कांदा टाकून द्यायचा. आलू टाकायचं. आणि लास्ट वरती टोमॅटो टाकून द्यायचं त्यात. मीठ टाकायचं. मग हळद टाकायची, तिखट टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मग डाळ तांदूळला धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर खिचडीमध्ये टाकून द्यायची.
कालवून घ्यायचं त्याला. जितकं डाळ तांदूळ घेतले होते त्याच्या डबलचं पाणी टाकून द्यायचं. कोथिंबीर टाकायचं वरतून आणि थोडस बटर टाकायचं. आणि त्यानंतर कुकर लावून द्यायचं. तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या मग कुकरच्या. त्यानंतर रेडी आहे मग आपली खिचडी. खिचडी कढी रेडी. लाईक, शेअर, सबस्क्राईब.